दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायत मडकीजाम येथे उपसरपंच म्हणून कार्यरत असलेल्या अनिल विश्वनाथ वडजे यांना पंचायतमध्ये काम करत 2.5 वर्षांचा कालावधी पूर्ण झालाय। या कालावधीत त्यांनी सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी तसेच सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन विकासाचा ठोस आराखडा तयार केला असून विविध कामांना गती दिली आहे। ग्रामपंचायत अधिकारी समाधान शेवाळे यांचे त्यांना सातत्याने मोलाचे सहकार्य लाभत आहे। याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत वेळोवेळी बैठकांचे आयोजन करून कोणतेही काम आधी करायचे त्यावर प्राधान्यक्रम निश्चित केला जातो। या बैठकीत शाळेची कामे, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, मडकीजाम फाटा ते दिंडोरी जोडणारा रस्ता, भूमिगत गटारे, काँक्रीटचे रस्ते तसेच दलित वस्तीसाठी गटारांची कामे प्राधान्याने घेण्यात आली आहे। यातील काही कामे पूर्णत्वास जात असून उर्वरित 2.5 वर्षाच्या कालावधीत गावातील सर्वच प्रलंबित विकास कामे पूर्ण करून मडकीजामचा सर्वांगीण विकास करण्याचा निश्चय उपसरपंच अनिल वडजे यांनी व्यक्त केला आहे। ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीत सध्या सरपंच रोहिणी गणपत मोरे, उपसरपंच अनिल विश्वनाथ वडजे, सदस्य रुपाली जितेंद्र वडजे, आनंदा पुंडलिक ढुमणे, शरद काळू गांगोडे, रवींद्र शिवाजी गांगोडे, शीतल राजाराम गांगोडे, उज्ज्वला दत्तू रेहरे, संजीवनी मयूर गायकवाड, सुनीता चिंतामण गांगोडे यांचा समावेश आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायत अधिकारी समाधान शेवाळे, पापू कर्मचारी सुरेखा रामदास कुराडे, ग्रामपंचायत शिपाई दिगंबर पोपट गांगुर्डे आणि संगणक परिचालक हेमलता दत्तू भरसट ग्रामपंचायतीची कामे जबाबदारीने पार पाडत आहे। ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून मडकीजाम गावाचा विकास मार्ग गतिमान होत असून आगामी काळात हे गाव आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आज आपण आलेलो आहोत मडकीजाम येथे। तर येथे नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता येथील सरपंच रोहिणी मोरे तसेच उपसरपंच अनिल वडजे सर आपल्या सोबत आहेत, तसेच सदस्य राजेंद्र वडजे सर आपल्या सोबत आहेत। तर त्यांनी गावाचा खूप विकास केला आणि समृद्ध पंचायत योजना सुरू करण्याआधीपासूनच त्यांनी खूप विकास केलेला आहे। तर याबद्दल अधिक माहिती सर आपल्या सोबत देत आहेत। सगळ्यांना पहिल्यांदा दसरा आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आम्हाला या पंचायतीमध्ये येऊन 2.5 वर्ष पूर्ण झाले। तसं पाहिलं तर आम्हाला पहिले अनुभव हा काहीच नव्हता, पण आमच्या सर्व टीमने मिळून प्रत्येक वेळी मीटिंगा घेऊन आपल्याला कोणकोणते कामं पहिले केले पाहिजे याचं सर्वांनी पहिले सर्वे केला आणि सर्वांनी आम्ही एक मतानेच सगळे कामं करतो। आम्ही बरेच कामं केले, सुरुवातीपासून शाळेचे कामं असतील, आमच्या स्मशानभूमीकडे जायचा रस्ता, आमचा प्रयोगबक्ता रस्ता तो टाकला, आमचे भूमिगत गटारे टाकली, बऱ्याच ठिकाणी गावामध्ये काँक्रीटीकरण रस्ते नव्हते ते पण पूर्ण केले। आता नवीन पण आमच्या भरपूर कामांचे आम्ही थोड्याशा दिवसात कामं चालू करणार नियोजन आम्ही केलेलं आहे। त्यामध्ये मडकीजाम फाटा ते आपला इंदोरी रस्ता हा खूप महत्त्वाचा रस्ता आहे। तो जवळजवळ 300 मीटर काँक्रीटीकरण आहे आणि बाकीचा आहे तो डांबरीकरण आहे। तर आपण थोड्या दिवसात तो आपण पण चालू करणार आहे। बाकी 1-2 गटारीचे काम आहे ते पण अपूर्ण आहे, दलित वस्तीचे गटारीचे काम आहे ते पण अपूर्ण आहे, ते पण आपण पूर्ण करणार आहोत। असे बरेच काम आहे। आता मुख्यमंत्री साहेबांनी पण एक योजना दिली का प्रत्येक गावाला ती बक्षीस योजना आहे, त्यातून आपले काम पण होणार आहे। बक्षीस तर ठीक आहे, भविष्यात मिळणार नाही मिळणार, पण आपल्याला त्यातून कामं होणार ते खूप महत्त्वाचं आहे। त्यात आमच्या शाळेची बरेच दुरावस्था होती, आमच्या शाळेला बसण्यासाठी वर्गखोल्या कमी होत्या, त्या पण आम्ही त्यांचा पाठपुरावा करून आम्ही 2 वर्गखोल्या मागून घेतल्या, त्या पूर्ण केल्या। आता आम्हाला बऱ्यापैकी मुलांना बसण्यासाठी जागा व्यवस्थित आहे, तरी आम्ही आता थोडंसं अजून त्यांचं शाळेचं वेलकम पडले ते पण आपण 2 दिवसात आम्ही काम चालू करतोय। असे बरेच काम आहे, सांगण्यासारखे भरपूर काही आहे आणि करण्यासारखं पण भरपूर काही आहे। म्हणजे आमच्याजवळ वेळ कमी आहे, आमचे 2.5 वर्ष बाकी आहे। जेवढे शक्य होईल तेवढे आम्ही ते करण्याचा 100% प्रयत्न करू। लोकांनी जो आमचा विश्वास टाकला तो पूर्ण करण्याचा 100% आम्ही प्रयत्न करू। तसेच 2.5 वर्षामध्ये सरांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली। तर येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये सरांचे उद्दिष्ट काय आहे हे आपण सदस्य जितेंद्र वडजे सर यांच्याकडून जाणून घेऊया। उपसरपंचांनी जे सांगितलं, जे आतापर्यंत काय काय कामं केली आणि खरीच अतिशय उत्कृष्ट, याच्या आधी जे कामं झालेले नव्हते ते आम्ही याच्या आधी पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न केला। आणि याच्यानंतर आम्हाला बरेच शाळेचं काम आहे, त्याच्यानंतर आम्हाला
सरकारी दवाखान्याचं थोडंसं आमचं काम बाकी आहे आणि अंडरग्राऊंड गटारी असतील, त्याच्यानंतर आमच्या आदिवासी वस्तीतले बरेच काही छोटे मोठे कामे असतील जे आम्ही वाडी आणि रस्त्यांचे जे काम आहे ते आम्हाला येत्या 2.5 वर्षात आम्ही ते पूर्ण करणार आहे. आणि अतिशय ह्या गोष्टीला काम करत असताना आम्हाला खूप त्रास झाला, पण सगळे त्रास सहन करून आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या टीमच्या नियोजनाने सगळे कामं जवळजवळ बऱ्यापैकी केलेले आहे आणि इथून पुढे आम्ही राहिले ते कामं अतिशय उत्कृष्ट प्रयत्न करणार आहे. नक्कीच सर, तुम्ही 2.5 वर्षामध्ये चांगली कामगिरी केली व येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये तुमच्या कार्यासाठी तुम्हाला नाशिक लोकशाही न्यूज कडनं हार्दिक शुभेच्छा. तसेच नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.